दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंचं भाषणाच्या सुरुवातीला त्या सगळ्यांची ओळख करून देत होत्या। एक एक करत त्या स्टेजच्या खाली कोपऱ्यात बसलेल्या एका व्यक्तीकडे वळल्या। कपाळावर चंदनाच्या लेपाच्या 3 पट्ट्या, त्यावर नाम, नजरेत जरब, हातात गंडे दोरे आणि रुद्राक्षाचे कडे असं व्यक्तिमत्व असलेल्या त्या व्यक्तीची त्यांनी ओळख करून दिली। ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असे वाल्मिक कराड अशी ती ओळख होती। पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराड यांचं नाव घेताच समोर बसलेल्या लोकांमधूनही अण्णा असा एकच आवाज आला। त्यानंतर आता अवघ्या 2 महिन्यातच वाल्मिक कराड यांच्या अटकेसाठी बीड पोलिसांवर दबाव वाढलाय। ज्या संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले, त्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड आहेत असा दावा विरोधकांकडून केला जातोय। अद्याप या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसला तरीही पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। कराडला अटक करावी यासाठी सर्व पक्ष नेते एकवटलेत। पण कधी काळी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करणारे वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडेंचे राईट हँड कसे बनले आणि बीडचे आका कसे बनले त्याचीच ही इनसाइड स्टोरी। वाल्मिक कराड हे मूळचे परळी तालुक्यातील पांगरी गावचे रहिवासी। घरी हालाखीची परिस्थिती असल्यानं 10वी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी परळी गाठली। वैद्यनाथ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। तिथंच शिकताना ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं। आता उपजीविकेसाठी काय करायचं असा प्रश्न होता। त्यावेळी परळीतून व्हीसीआर भाड्यानं आणून नाथरा, इंजेगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांमधील जत्रेत तिकीट घेऊन ते सिनेमा दाखवू लागले। पुढं मिळेल ते काम करू लागले। याच दरम्यान गोपीनाथ मुंडे हे परमार कॉलनीत भाड्यानं राहत होते। मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिकला त्यांच्याकडे काम मिळवून दिलं। घरी दूध, भाजीपाला आणि किराणा आणण्यापासूनची सगळी महत्त्वाची कामं हे वाल्मिक कराड करत होते। अल्पावधीतच त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा विश्वासही संपादन केला। 1993-95 दरम्यान वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची एक निवडणूक झाली। त्यात गोपीनाथ मुंडे विरुद्ध टीपी मुंडे यांचं पॅनल हे आमने-सामने होतं। यात गोपीनाथ मुंडेंच्या पॅनलचे 7 सदस्य निवडून आले होते, तर टीपी मुंडेंच्या पॅनलचे 23 सदस्य निवडून आले। त्यामुळे अध्यक्ष हा टीपी मुंडे यांच्या पॅनलचाच होणार हे स्पष्ट होतं। पण अध्यक्ष निवडीसाठीची सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यावेळी तिथं तुंबळ हाणामारी झाली। त्यात गोपीनाथ मुंडे यांच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराडच्या पायात पोलिसांच्या पिस्तूलमधून निघालेली एक गोळी घुसली। आपल्यासाठी गोळी खाणाऱ्या वाल्मिकवर गोपीनाथ मुंडेंचा तेव्हा त्यांच्यावर अधिकच विश्वास वाढला। त्यानंतर हळूहळू वाल्मिक कराड हे परळीच्या थर्मल प्लांटमध्ये लहान-सहान कंत्राटं मिळवू लागले। त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा एक ग्रुपच तयार झाला। या ग्रुपची परळीत एक दहशत निर्माण झाली होती। वाल्मिक कराड यांनी राजकारणातही आपला चांगला जम बसवला। वाल्मिक कराड हे परळीचे नगरसेवक आणि नंतर उपनगराध्यक्ष झाले। त्याचवेळी त्यांचे मित्रमंडळी त्यांना प्रेमाने अण्णा अशी हाक मारू लागले। एका बाजूला गोपीनाथ मुंडेंचे विश्वासू अशी ओळख मिळवलेल्या वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडेंचे भाऊ पंडित अण्णा मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याशीही जवळीक साधून होते। पुढं मुंडे बंधूंमध्ये वितुष्ट आल्यानंतर वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेंशी आपली मैत्री वाढवली। धनंजय मुंडेंचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड हे सावलीसारखे त्यांच्या सोबतच राहू लागले। धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांचा राज्याच्या राजकारणात वावर वाढू लागला होता। त्यामुळे तेव्हा परळीत धनंजय मुंडे यांच्या राजकीय व्यवस्थापनापासून त्यांचे आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रमांचं आयोजन हे वाल्मिक कराडच पाहत होते। जगमित्र या मुंडेंच्या कार्यालयात बसून त्यांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली। कुणाचा दवाखाना, कुणाचं लग्न, कुणाच्या घरगुती अडचणी असतील त्यांनाही ते मदत करत होते। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे वाल्मिक कराडच जिल्हा चालवायचे असा आरोप विरोधकांनी केला होता। पण दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंनी ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असे वाल्मिक कराड अशी ओळख करून दिली। त्यामुळे विरोधकांच्या आरोपाला खतपाणीच मिळालं। पण मागच्या काही दिवसांपासून मात्र वाल्मिक कराड यांचे ग्रह फिरल्याचं दिसून येते। त्यांच्यावर चहूबाजूंनी आरोप सुरू झालेत। कराड हे बीडचे आका बनले आहेत असं विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आरोप केलेत। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनीही वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेत। वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी खून करत होता, ज्यांच्यासाठी खंडणी गोळा करत होता, ज्यांच्यासाठी मलिदा गोळा करत होता, तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी उत्तम जानकर यांनी केली आहे। वाल्मिक कराड यांनी बीडची बिहार नाही तर अफगाणिस्तानमधील कंदहार सारखी परिस्थिती केल्याचा आरोप सुद्धा जानकर यांनी केला होता। आता या प्रकरणात वाल्मिक कराड यांना अटक होते का आणि त्यांना अटक झाल्यास बीडच्या राजकारणावर याचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.